नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीकडून बहिष्कार. अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा तिढा वाढल्याची माहिती. सातारा जिल्हा परिषदेचा प्रश्न मुख्यमंत्री सोडवतील, मंत्री जयकुमार गोरे यांचा दावा. बुलढाण्याच्या चिखला येथील प्रकरणात पीडित महिलेशी उद्धव ठाकरेंनी साधला संवाद. घटनेची सविस्तर माहिती घेत उद्धव ठाकरेंनी पीडित संजीवनी वाघ यांना दिला धीर. बुलढाण्यातील चिखला गावात पुतळा हटवण्याच्या वादातून मारहाण. यात काही जणांना गंभीर दुखापत. एका महिलेचा पाय झाला फ्रॅक्चर. संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, पीडितांची मागणी. कोकण किनारपट्टीवर मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान 1 मार्च पासून रोपॅक्स प्रवासी फेरी सेवा सुरू करण्याची मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंची घोषणा. या नवीन सुविधेमुळे मुंबई आणि कोकण दरम्यान सागरी मार्गाने जलद आरामदायी प्रवास होणार. पालघर समुद्र किनाऱ्यावर ग्लोबल कोकण महोत्सव आणि पालघर मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन. मुंबई ठाण्यासह इतर ठिकाणच्या पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बीडमधील मृत जीएसटी अधिकारी सचिन जाधव यांच्या गाडीत सापडलेले अन्न फॉरेन्सिकला पाठवले नाही, ते फेकून दिले. सचिन त्यांच्या पत्नी मयुरी जाधव यांचा धक्कादायक खुलासा. फिंगरप्रिंटचे फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप मिळालेले नसल्याची मयुरी जाधव यांची माहिती. धाराशिव जिल्हा परिषदेतील सहलीवर गेलेले भाजपचे नवनिर्वाचित सर्व सदस्य कर्नाटकातून जेट विमानाने महाराष्ट्रात परतलेत. महाराष्ट्रात आल्यावर 3 स्टार हॉटेलमध्ये अज्ञात स्थळी जिल्हा परिषद सदस्यांची राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती. इंदापूरमधील भिगवण येथील घटनेतील तरुणीच्या कुटुंबाला धनगर समाज युवक महाराष्ट्र प्रदेशचे घनश्याम हाके यांनी दिली भेट. या प्रकरणात आमदार राहुल कुल यांचा हात. निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी, गरज पडल्यास महाराष्ट्रात रस्त्यावर उतरू, घनश्याम हाकेंचा इशारा. बदलत्या वातावरणाचा वाशिम जिल्ह्यातील रबी पिकांवर परिणाम. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. शेतकरी पुन्हा एकदा संकटात. मध्य प्रदेशात सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणाचा जीव घेणा स्टंट. धावत्या कारची स्टेअरिंग सोडून तरुणाने कारच्या छतावर चढून बनवली रील. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं केलं अनावरण. कोल्हापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत रत्नागिरी हापूस आंब्याचा पहिला सौदा. या सौद्यामध्ये 15 आंब्यांच्या पेटीला 6021 रुपये इतका भाव. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने दरामध्ये तेजी. हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्या दिसले रँड रोवर डिफेंडर कारमध्ये. जवळपास 2 ते 3 कोटींची ही कार हार्दिक पांड्याने गिफ्ट केल्याची सोशल मीडियावर चर्चा. विरार पश्चिम येथील नवापूर परिसरात सापासोबत स्टंट करताना 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. मध्यधुंद अवस्थेत साप गळ्यात घालून मस्ती करत असताना सापाने त्याच्या हाताला दंश केल्याची माहिती. वाशिममधील मंत्री पार्क भागात 2 वळूंमध्ये रस्त्यावरच झुंज. काही काळ वाहतूक विस्कळीत. यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. नालासोपाऱ्यात 2 गटातील पूर्ववैमनस्याच्या वादातून एका रिक्षाचालकाची चाकूने वार करत निर्गुण हत्या. धक्कादायक घटना. सीसीटीव्हीत कैद. मृत शुभम मिश्राचे काही महिन्यापूर्वीच झाले होते लग्न. बीडमधील बालेपीर परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड करून घरफोडी. 3 ते 4 चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह डीव्हीआर काही साहित्य रोकड नेल्याची माहिती. कल्याण रेल्वे स्टेशन समोरील नाल्यात एका महिलेचा अर्धवट जळालेला अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मॉईल लिमिटेडच्या अनुकंपा धोरणातील बदल आणि कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीतासावंगी येथील सरपंच प्रकाश धिकोडे यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर मागे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.